तर धाराशिवच्या तेरखेडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडल्यात। जुन्या वादातून कार्यकर्त्यांमध्ये भांडण झालं। कार्यकर्त्यांनी वाहनांचीही तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे। पुणे क्राइम ब्रांचचे निवृत्त एसीपी भानुप्रताप बर्गे यांच्याकडून गोखले इन्स्टिट्यूटच्या सिक्युरिटी गार्डला दमदाटी आणि मारहाण करण्यात आली। गाडी पार्क करण्यावरून हा वाद झाला असून या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला। तर सुरक्षा रक्षकच अंगावर धावून आल्याचा भानुप्रताप बर्गेंचा आरोप आहे। मी स्वतः गाडीतून खाली उतरलो आणि गाडीतून खाली उतरून ते गेट उघडायचा प्रयत्न करत असतानाच हे दोन्ही वॉचमन त्या ठिकाणी पळत आले आणि ते माझ्या अंगावरती आलेच पहिल्या अक्षरशः। आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे, त्यावेळेस त्यांनी पोलीस आहे तो क्या हो असं बोलून माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली। आणि हे वाद घालत असतानाच मग त्यांनी माझ्या अंगावरती आल्यामुळे मी त्यांना प्रतिकार केलेला आहे। प्रतिकार करत असताना मला हे सुद्धा माहीत आहे की हे सर्व रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होत आहे, तरी सुद्धा की त्यांना त्यांची चूक समजावी याच्याकरता मी ज्यावेळेस प्रतिकार केल्यानंतर आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माझी माफी मागायला सुरुवात केली। तर पुण्यातील फुरसुंगी उरुळी कचरा डेपो विरोधात आंदोलन करण्यात आलं। नव्यानं 500 मेट्रिक टन कचरा प्रकल्पाला आंदोलकांचा विरोध पाहायला मिळतोय। नवीन कचरा होऊ देणार नाही आंदोलकांचा पालिकेला इशारा पाहायला मिळतो। मंत्री शंभूराज देसाईंच्या मातोश्री विजयादेवी देसाईंचा 80वा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्यात आला। साताऱ्यातील कोयना दौलत या निवासस्थानी शंभूराज देसाईंनी सहकुटुंब मातोश्रींचा वाढदिवस साजरा केला। तर जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजनांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांनीही पाहणी केली। पावसामुळे पारोळा, अमळनेर, धरणगाव यासह इतर तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीची मंत्र्यांनी पाहणी केली। परभणी शहरासह अनेक भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी भरलंय। साचलेल्या पाण्यातून वाट काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते। शहरासह अनेक भागात मागील अर्ध्या तासापासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या अर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरामध्ये पुन्हा एकदा रस्त्यांची जी आहे ते दुरावस्था पाहायला मिळते। अक्षरशः नाल्यांचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे या ठिकाणी जे आहे ते पूर्ण जो रस्ता आहे तो जलमय झाल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। अक्षरशः घरापर्यंत या ठिकाणी जर आपण बघितलं तर घरापर्यंत पाणी जाऊन ठेपल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे या ठिकाणच्या परिसरामध्ये एकूणच वातावरण जे आहे ते भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। दुसरीकडे ह्या गाड्या ज्या आहेत ह्या संपूर्ण गाड्या पाण्यामध्ये या ठिकाणी अर्ध्या गेल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी। तर धाराशिवच्या भूमवाशी तालुक्यात जोरदार पाऊस झालेला आहे। पावसामुळे भूमवाशी परिसरातील नदी नाले ओव्हरफ्लो झालेत। शाळेतील विद्यार्थी, शेतकरी पाण्याच्या प्रवाहामुळे अडकलेले आहेत। तर पुण्यामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या युवकाला अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवलंय। गरवारे पुलाखाली नदीपात्रात युवक अडकलेला होता। रस्सी टाइट कराओ, रस्सी ती वाहून जाणार। पकड धागे, जाम पकड त्याला, जाम पकड। आला चल, आला। तर कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडलेला आहे। सध्या धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। या 4ही स्वयंचलित दरवाजांमधून 7000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जातो। राधानगरी धरणातील वाढलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूरच्या इचलकरंजीतील अष्टविनायक कॉलनीत दूषित पाणी पुरवठा झालाय। पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरलं। पाईपलाईनला गळती असल्याचा संशय आहे। लवकर दुरुस्ती करणार असल्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन।
तर छत्रपती संभाजीनगरमधून राजस्थानहून मालेगावकडे प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाला मध्यवर्ती बसस्थानकामध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला। प्रसंगावधान राखत एसटी महामंडळाच्या महिला वाहक संगीता पालवे यांनी तात्काळ CPR देऊन महिलेचे प्राण वाचवले आहेत। पाहिलं तर त्या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या मला। बेशुद्ध अवस्थेत दिसल्यानंतर मी त्यांना खाली झोपवल्यानंतर त्यांना मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या। नंतर मला लक्षात आलं की त्यांना अटॅक आलेला आहे। नंतर मी CPR दिला त्यांना। CPR दिल्यानंतर म्हणजे त्यांचा श्वास अगोदर बंद झालेला होता, पण CPR दिल्यानंतर त्यांचा तो श्वास चालू झाला, त्या नॉर्मल झाल्या। आणि मी CPR म्हणजे माझं नर्सिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी माहिती होती CPR देण्याची, म्हणून मी त्यांना CPR, कारण त्यांना मदतीची खूप गरज होती। नागपुरात 6 महिन्याच्या गर्भवतीचा मृत्यू झालाय। खासगी रुग्णालयातील धक्कादायक घटना आहे। उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याचा नातेवाईकांचा गंभीर आरोप आहे। रुग्णालयात डॉक्टर नसल्याचा नातेवाईकांनी दावा केला। चौकशी करून कारवाई करण्याचं पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे। रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली आहे। तर नाशिकच्या सिन्नरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत। सिन्नरच्या वावी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे। तर आता पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरामध्ये आता तरुणाची मारहाण करून हत्या करण्यात आली। पुण्यातल्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी हा राडा झाला। अण्णाभाऊ साठेंच्या जयंती कार्यक्रमात डीजेवर नाचल्यावरून हा वाद झालेला होता। 5 अल्पवयीन आरोपींसह एकूण 10 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली। आंबेगाव पठार आणि तुकाई नगर परिसरातील घोळक्यामध्ये वाद जो आहे तो झालेला होता।